महान्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी रिंकू आणि महाराष्ट्र टॉप 10 मध्ये बघूयात महाराष्ट्रातील तळागाळातील राजकीय, सामाजिक आणि अपराधिक बातम्यांचा वेगवान आढावा। नागपूर शहरात योग दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा योग दिवसाचा प्रस्ताव ठेवला तेव्हापासून पूर्ण विश्वामध्ये योग दिवस साजरा होतोय। योग विद्या म्हणजे आयुर्वेद संस्कृती विरासत संपूर्ण विश्वात मानली जाते। तसेच आमचे अनेक शिक्षक देशांमध्ये योग विद्येचा प्रसार करत आहेत। मी स्वतः रोज योगा करतो, त्याचा मला फायदा होतो असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रसार माध्यमांसमोर केले आहे। योग दिन उत्साहात साजरा होतो आहे। योग विज्ञान आणि आयुर्वेद आमची संस्कृती, इतिहास आणि विरासत संपूर्ण विश्वाच्या आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे। आमचे अनेक योग शिक्षक अनेक देशांमध्ये योग विज्ञानाचा प्रसार करत आहेत। मला विश्वास आहे की शरीर स्वास्थ्य उत्तम ठेवण्याकरता योगाचा अतिशय चांगला उपयोग आहे। मी स्वतः नियमितपणे प्राणायाम आणि योग विज्ञान, योग स्ट्रेचिंग जवळपास 1.5 ते 2 तास करतो, त्याचा मला खूप फायदा झाला आहे। माझी विनंती आहे की सर्व जनतेने नियमित जर अशा प्रकारे योगासन प्राणायाम केला तर आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही। पुन्हा एकदा जनतेच्या स्वास्थ्याकरता माझ्या खूप खूप शुभेच्छा। यवतमाळ येथील पोस्ट ग्राउंडवर योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते। मात्र पहाटे दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावल्यानं ऐनवेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराज चेतना भवन इथे योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी पालकमंत्री यांच्यासह यवतमाळचे आमदार, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी योग दिनाला दांडी मारली। कर्मचारी आणि यवतमाळकर यांनी योग दिनाला हजेरी लावली होती। 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन बुलढाणा येथे योग प्रात्यक्षिके करून साजरा करण्यात आलाय। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षागारच्या मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, जिल्हा परिषदेच्या सीईओ कुलदीप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी शेलार यांनी दीप प्रज्वलन केलाय। यावेळी योग प्रशिक्षक अंजली परांजपे आणि संतोष लहासे यांनी योगाचं महत्त्व विशद करून सुदृष्ट निरोगी आयुष्यासाठी नियमित योग करा, नियमित योग केल्यास आपलं आरोग्य सुदृढ आणि सशक्त राहण्यास मदत होईल याबद्दल मार्गदर्शन केलंय। यावेळी योगाचे वेगवेगळे प्रात्यक्षिके सादर करण्यात आले। योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये बुलढाणा शहरातील विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच योग संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। जगभरात 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतोय। आयुष संचालनालय व भारत सरकारच्या योग प्रोटोकॉलनुसार योग विद्याधाम नाशिक खामगाव शाखेच्या वतीनं 10व्या जागतिक योग दिनाचे आयोजन खामगाव येथील पंचशील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या मैदानावर करण्यात आले होते। यावेळी मान्यवरांनी आदिशेष महर्षी पतंजली व ओमकार प्रतिमेचे पूजन करून योग साधनेला सुरुवात केली। यावर्षी स्वतः व समाजासाठी योग ही थीम राबवून प्रात्यक्षिके करून योग साधना करण्यात आली आहे। शारीरिक आणि मानसिक मजबूतीसाठी योगाचे अनेक फायदे आहेत। म्हणजे योगा कोणत्याही एका दिवसासाठी नव्हे तर दररोज करणे महत्त्वाचे आहे। योगा केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यासाठी मदत होते। सर्वांनी दररोज आपल्या आरोग्यासाठी योग करावे असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे। 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवस या ठिकाणी पंचशील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, त्यानंतर महाराष्ट्र योग शिक्षक महासंघ आणि योग विद्याधाम नाशिक शाखा खामगावच्या वतीने साजरा करत आहोत। आम्ही फक्त योग दिवसाच्या दिवशीच योग करत नाही तर 365 दिवस म्हणजे पूर्ण वर्षभर या ठिकाणी योगाचे वर्ग चालू असतात आणि ज्यांना आवश्यकता आहे त्या सर्वांना आम्ही निःशुल्क योग शिकवत असतो। त्याचबरोबर योगाचे जे काही मान्यताप्राप्त सर्टिफाईड अभ्यासक्रम आहे ते सुद्धा या ठिकाणी शिकवले जातात आणि याच्या माध्यमातून लोकांना फायदासुद्धा आहे। त्यांचं शरीर स्वास्थ्य चांगलं राहतं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे। आणि आज 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी या ठिकाणी जवळपास 300-400 साधक उपस्थित आहेत। मुख्याने महिलांना सुद्धा या ठिकाणी सहभागी करून घेऊन एका महिला जर घरात योग करायला लागली तर पूर्ण घर योग करायला लागेल या संकल्पनेनुसार सर्व ठिकाणी या योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आजचा हा आंतरराष्ट्रीय योग दिन श्री योग विद्याधाम नाशिक शाखा खामगावच्या वतीने आज या ठिकाणी साजरा करण्यात सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई न बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट,
कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कारे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, आर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824। इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए। कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ। जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं। और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोटी रोड, रामानगर, नागपूर। वटपौर्णिमेच्या निमित्तानं आज सुवासिनी महिलांनी वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारून जन्मोजन्मी हाच पती मिळू दे प्रार्थना केली आहे। वटपौर्णिमा हा सण सुवासिनी महिलांसाठी अत्यंत पवित्र सण मानला जातोय। आज सकाळी पंढरपूर शहरातील महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून 7 फेरे घेतले। एनसीसी आणि भारतीय सैन्याने संयुक्तपणे सामूहिक योग सत्राचे आयोजन केले होते। नवी मुंबई मधील डीवाय पाटील स्टेडियम मध्ये योग सत्राला सुरुवात झाली असून योग सत्रामध्ये 2000 कॅडेट्स सहभागी झाले होते। अमरावती शहरात ग्रामीण पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे। मात्र काल सायंकाळी व आज पहाटे सुद्धा पाऊस आल्याने अमरावती ग्रामीण पोलिसांचे मैदान पूर्णपणे पावसात भिजले होते। मैदानावर चिखल झाल्याने ग्रामीण पोलिसांनी आजची भरती स्थगित करून पुढे ढकलली आहे। तर लवकरच पुढील तारीख विद्यार्थ्यांना देण्यात येणार व पावसामुळे आजची भरती पुढे ढकलली असल्याची प्रतिक्रिया अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी दिली आहे। जे पोलीस भरती आहे, काल संध्याकाळी खूप पाऊस पडला होता, त्याच्यानंतर आज सकाळी पण खूप चांगला पाऊस पडला होता। त्याच्यामुळे जे ग्राउंड आहे कंडिशन्स वेट झाली होती, त्याच्यामुळे आम्ही जे सकाळपासून वाट बघितली होती, पण जे ग्राउंड आहे आता पण वेट कंडिशनमध्ये आहे आणि जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांची गैरसोय होऊ नये त्याच्यासाठी आम्ही जे आहे आजचा दिवस कॉल ऑफ केलेला आहे आणि पुढच्या त्यांना अपॉर्च्युनिटी देऊन पुढच्या दिनांकमध्ये त्यांना बोलवलं जाईल। आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राजकारणातील विविध मुद्द्यांवर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत। ते पुढे बोलले की सरकारने जास्त वेळ न लावता मागण्या समजून घेतल्या पाहिजे। या व्यतिरिक्त रोहित पवारांनी शरद पवार हाके भेट घेतली नाही या विषयावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी लाठीचार्ज झाला होता, महिला जखमी झाल्या होत्या, त्यामुळे शरद पवार भेटीसाठी गेले होते। मात्र आरक्षणाच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये असेही ते म्हणाले आहेत। राजकारण याच्यामध्ये आणू नये। तिथं लाठीचार्ज झाला होता, जरांगे पाटील जिथं बसले होते तिथं हजारो युवा महिला उपस्थित होत्या आणि या शासनाने तिथं लाठीचार्ज केला, बंदुकीचा वापर केला। तिथं अनेक काही गोष्टी चुकीच्या घडल्या होत्या ज्या समाजकारणासाठी योग्य नाही, नाहीतर लोकांसाठी योग्य नव्हत्या। म्हणून पवार साहेब तिथं जाऊन त्या बाबतीतली विचारपूस करण्यासाठी गेले होते। आता भाजपचे लोक नाहीतर जे काही लोक आहेत त्याच्यामध्ये काही वेगळं समीकरण बसवण्याचा प्रयत्न करत असतील तर कृपा करून त्यात राजकारण करू नये। कुठल्याही एखाद्या व्यक्तीवर जेव्हा लाठीचार्ज होत असतो नाहीतर अन्याय होत असतो
तिथं जाऊन त्याची भेट घेणं हे फार महत्वाचं असतं असं वाटतं. आमदार बच्चू कडू यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं एक पत्र बच्चू कडू जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहिलं होतं. सखोल चौकशी करावी आणि संबंधित प्रकरणात लक्ष घालून गुन्हा दाखल करावा अशी मागणी या पत्रातून बच्चू कडू यांनी केली आहे. यावर जिल्हा पोलीस ग्रामीणचे अधीक्षक पंकज कुमावत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की आम्हाला आमदार बच्चू कडू यांचे पत्र प्राप्त झाले आहे, त्यानुसार तपास सुरू आहे आणि बच्चू कडू यांना संरक्षण देण्यात आले आहे. यामध्ये पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे व पुढील तपास सुरू आहे. माननीय आमदार बच्चू कडू यांना जे थ्रेट लेटर प्राप्त झालं आहे त्याच्या संदर्भात त्यांना आमच्याकडे जे तक्रार दिली आहे त्याच्या आम्ही लोकल क्राईम ब्रांचच्या थ्रू इन्क्वायरी चालू आहे आणि त्यांची जे काही प्रॉपर्टी आहे किंवा मालमत्ता आणि जीवाची जे आहे काही धोका होणार नाही याच्या संदर्भात जे काही SID च्या प्रोटोकॉलप्रमाणे जे काही सिक्युरिटी आम्ही त्यांना दिलेली आहे आणि अजून त्यामध्ये आम्ही रिव्हिजन करून जर आवश्यकता भासल्या जे आहे अधिक पुढची कारवाई करू. यामध्ये जे आहे पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली आहे. इन्क्वायरी याच्यातर्फे LCB तर्फे आम्ही करीत आहोत आणि लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांना निष्पन्न करून त्यांच्यावर योग्य तर कारवाई करणार आहोत. यामध्ये जे आहे ते सर्व एंगल्सवरून जे आहे ते आम्ही तपास करणार आहोत. यामध्ये जे टेक्निकल असिस्टन्स आहे, सायबर आमची टीम आहे, त्याच्यामार्फत पण आम्ही सर्व असिस्टन्स घेणार आहोत. तळोजामध्ये रोहिंजण येथील टोल नाक्याजवळ भंगारच्या गोदामाला लागलेल्या आगीची भीषणता अजूनही कायम असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 5 तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश जरी आले असले तरी आगीची भीषणता पाहून अजून 1.5 ते 2 तास लागण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया अग्निशमन दलाचे अधिकारी GP गडगे यांनी दिली आहे. आम्हाला कलंबोली अग्निशमन केंद्र आहे ना, तिथून आम्हाला कॉल आला की अशाच ठिकाणी आग लागली. आज पूर्ण परत पाचरण केलं तर अजून 2-3 तासांनी जाते कारण धूळ भरपूर प्रमाणात आहे. काय स्थिती आगीचा भरपूर म्हणजे आगीचं पूर्ण लोड होत होतं. बहुतेक आम्ही ते कव्हर केलं आहे. अजून 2-3 तास लागतील. किती साधारणतः गाड्यांचा वापर झाला? गाड्यांचा 6-7 गाड्यांचा वापर झाला. मोठ्या प्रचंड मोठं नुकसान आहे. नुकसान तर सगळं झालं समजेल. नुकसान काय झालं ते पूर्ण झाल्यावर आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती आणि दुकानं साईडला टोल नाका आहे, वळजागे भरपूर आहे आणि पूर्ण मेन रोड जातो. तर धोका आहे थोड्या प्रमाणात लागतो. 1-2 तास होऊन जाईल. अजून आज धुमसते. हो धुमसते आज. महाराष्ट्र टॉप 10 मध्ये सध्या वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी and laparoscopy surgery, orthopedic and joint replacement, dialysis unit, pathology and pharmacy. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100. मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको 100% जॉब गारंटी अकाउंट्स, फाइनेंस और टैक्सेशन के क्षेत्र में। मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाएं जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिसेस में। आज ही एनरोल करें ICA एजुस्किल्स प्राइवेट लिमिटेड। हमारा पता है प्लॉट नंबर 46 शिवम अपार्टमेंट, 3rd फ्लोर, अपोजिट वसुंधरा IVF सेंटर, डॉक्टर मुंजे मार्ग, धंतोली, नागपुर 440012। संपर्क करें 9226466779। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College. आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी। कियान करवाएगा IIT, JEE, NEET, AIIMS, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी।
15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड। यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी। अभी एडमिशन करवाए और पाए 50% ऑफ। न्यू बैच स्टार्ट फ्रॉम 25th June। अवर एड्रेस कियान करियर पॉइंट, ब्लॉक नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर। अवर कॉन्टैक्ट 8830479380 और 9049079674। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर। श्रीवली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम। अब बनाएं अपने सपनों का घर बेहतर कीमतों पर, तो सही समय का लाभ उठाएं और आज ही नागपुर के वर्धा रोड आएं। बुक करें प्लॉट जिनकी कीमत शुरू मात्र 9,90,000 पर। महारेदा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, छड़ी वर्धा रोड, 5 फार्म, शंकरपुर, बुटीपुरी, मोहगांव, जामठा, मेहान। हमारी सुविधाएं सीमेंट रोड, वाटर लाइन, ड्रेनेज लाइन, इलेक्ट्रिसिटी, एंट्रेंस गेट, 80% bank finance also available. For more details, please contact 071235076162. Office address F2122 Jayanti Nagari 4 above Bodhisattva Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur.